तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन पोलीस बीडला रवाना। आज कोर्टामध्ये हजर करणार। सतीश भोसलेने वनविभागाच्या जागेवरती बांधलेल्या घरावरती बुलडोझर, घरामधील उर्वरित साहित्याला अज्ञातांकडून आग। राज्यभरामध्ये धुलीवंदनाचा मोठा उत्सव, ठिकठिकाणी रंगांची उधळण, तर मराठी कलाकारांसह राजकीय नेते सुद्धा साजरी करणार धुळवड। लहान थोरांपासून सेलिब्रिटींपर्यंत आणि सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत होळी धूमधडाक्यात। कोकणामध्ये सुद्धा शिमगोत्सवाचा उत्साह। होळी, धुलीवंदन, रमजानच्या निमित्तानं मुंबईमध्ये पोलीस बंदोबस्त, 5 अतिरिक्त सह आयुक्त, 18 डीसीपी, 51 सह पोलीस आयुक्तांची टीम, 5 आरसीपी कंपनी, 8 क्यूआरटी पथकांसह बॉम्ब शोधक पथकं सुद्धा तैनात। राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। सप्टेंबरपर्यंतचं 153 कोटींचं थकीत दूध अनुदान सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का। 1300 कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गृह मंत्रालयाची मंजुरी। आमिर खाननं दिली तिसऱ्या प्रेमाची कबुली। 25 वर्षांपासून मैत्रीण असलेल्या गौरी सोबत डेट करत असल्याचं केलं जाहीर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।